कल्याणच्या अनुपम नगर परिसरातील झाड कोसळलं। मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळलं झाड कोसळल्यानं 3 घरांचं नुकसान। नमस्कार, मी मेघना घाग। लोकशाही राउंडअप मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। पुण्याच्या जैन बोर्डिंगचं प्रकरण, भूमिका प्रामाणिक असेल तर व्यवहार रद्द करा। मुरलीधर मोहोळांबद्दल अजूनही संशय, मोहोळांना चितपट करण्याचा राजू शेट्टींचा इशारा। मी जरी पक्ष सोडला तरी अजित पवारांना फरक पडत नाही, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा। सोलापुरातील राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर। डॅमेज कंट्रोलसाठी अजित पवारांनी दत्तात्रय भरणेंना सोलापूरला धाडलं। अजित पवार हे भाजपपुढे किस खेत की मुली, राऊतांनी काढला चिमटा। अहो कोठारे असं बोलू नका, नाही तर तात्या विंचू तुम्हाला चावेल। राऊतांची महेश कोठारेंवर बोचरी टीका। मी मोदी आणि भाजपचा भक्त, महेश कोठारेंचं वक्तव्य। सरकारच्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांचं काहीच होणार नाही, दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तारीख जाहीर करू, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। मुंबईत गतवर्षीच्या तुलनेत काल अधिकच फटाक्यांची आतषबाजीनं मुंबई पोहोचली जगातील दुसऱ्या प्रदूषित शहराच्या स्थानी। मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक 334 अंकांवर। ऐन दिवाळीत मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिकसह नगर, बीड, कोल्हापूर आणि राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचं आगमन। राज्यात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।